पैदाशीच्या नोंदी ठेवताना सिमेंट स्ट्रॉ म्हणजेच वीर्यकांडीवरील माहिती कशी वाचायची। दूध उत्पादक शेतकरी मित्रांनो नमस्कार। गोठ्यात चांगली गाय जन्माला घालायची असेल तर ब्रीडिंग म्हणजे चांगली गोपैदास कशी केली पाहिजे। जातीवंत जनावरांच्या पैदासीसाठी आजकाल बऱ्याच कंपन्यांचे सिमेंट स्ट्रॉ म्हणजेच वीर्यकांडी उपलब्ध आहेत। सर्वप्रथम आपण एखाद्या गायीला ज्या वळूची वीर्यकांडी वापरतो त्याची माहिती गायीच्या कानाला असलेल्या बिल्ल्यावरील नंबर समोर एका वहीत लिहून ठेवली पाहिजे। याचा पहिला उद्देश हा आहे की त्या गायीच्या पुढील पिढीला हा वळू वापरायचा नाही आणि इनब्रीडिंग रोखायची। विशिष्ट गुण असलेले वळू वापरून आपण चांगली कालवड जन्माला घालू शकतो। उदाहरणार्थ कासेची रचना, रोगप्रतिकारक शक्ती, गाभण राहण्याचं प्रमाण आणि दूध उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता। आपल्याकडे गायीच्या मागील शक्य तेवढ्या सगळ्या पिढ्यांची माहिती असलीच पाहिजे। आता जी वीर्यकांडी आपण वापरतो त्यावरील माहिती कशी वाचायची ते पाहूया। इथे एक वीर्यकांडी दिली आहे। हे त्या वीर्यकांडी बनवलेल्या कंपनीचं नाव आहे। या वळूच्या कंपनीचं नाव आहे ABS। इथे त्या वळूचं नाव दिलंय। या वळूचं नाव आहे विक्रांत। इथे लिंग निर्याधिक दिलेले आहे, म्हणजेच हे वीर्य वापरल्यावर जवळजवळ 90% शक्यता कालवड जन्माला येण्याची आहे। हा आकडा म्हणजे वळूच्या आईचं एका वेतातील दूध उत्पादन आहे। या वळूच्या आईचं एका वेतातील दूध हे 4.6 के म्हणजे 4600 लिटर। ही वीर्यकांडी बनवल्याची तारीख आहे। ही वीर्यकांडी 2022 मधील 339व्या दिवशी बनवलेली आहे। बाजारामध्ये SAG, BAIF, ABS, WWS, CRV, ST जेनेटिक्स अशा अनेक कंपन्यांच्या वीर्यकांडी उपलब्ध असतात। अशा प्रकारे आपण वीर्यकांडीवरील माहिती लिहून ठेवू शकता आणि यामुळे आपल्याला जातीवंत गायी या घरी तयार करता येतात। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सोनाई पशु आहारच्या पेजला नक्की फॉलो करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।